कर्म करतोच, कर्म थांबते का? थांबत नाही. इथे आम्ही ते पण शिकणार आहोत. परिवर्तन कशा प्रकारे पाहिजे हे सांगत असताना अध्यात्म आणि व्यक्तिमत्व याची सांगत घातला गेली पाहिजे ना. अध्यात्माचा मूळ अर्थ वेगळा असेल कदाचित. आत्म्याला जाणून घेणं हा जर त्याचा अर्थ असेल, तर आत्म्याकडे प्रवास करण्याची वाट कशी असेल आणि त्याचं वर्तन कसं असेल याच्यात जर साम्य नसेल तर रामदास म्हणतात, बोले तेसा चाले त्याची वंदावी पावले. मग संतांना वंदन करताना आम्हाला सुद्धा डोक्यात हाच विषय असतो की हा व्यक्ती बोलेल तसंच चालेल, कारण त्याला संतत्व मिळालेलं आहे. आम्हाला संतत्वाची अपेक्षा कदाचित नसेल, पण साधक असू तर जे बोलू ते किमान केलं पाहिजे आणि जे जमणार नाही ते आम्ही केलं नाही पाहिजे. ही सर्वसाधारण आपली अपेक्षा आहे. दुसरी अपेक्षा आहे, घरामध्ये आमचं वातावरण कसं असणार आहे. इथे कुटुंब आलेलं आहे, काहीच म्हणजे बरेच कुटुंब आलेले आहे, बरेच कुटुंब मी वावरतो. मग त्या कुटुंबाचा आपसी संवाद कसा असणार आहे, सामाजिक संवाद कसा असणार आहे, तो कोणत्या आधारावर असणार आहे, कोणत्या चिंतनावर असणार आहे, कोणत्या उद्दिष्टावर असणार आहे, याचा सुद्धा विचार इथे होणार आहे. कारण व्यक्तिमत्वामध्ये जर तुमच्या बदल होऊ शकला नाही, व्यक्तिमत्व जर त्या अनुषंगाने तुम्ही बदलू शकले नाही, तर तुम्ही करत आहे त्याला 0 मार्क भेटतात. पहिले ते नाही म्हणतात की मला किती मार्क देणार, मी हे करून दाखवतो ते करून, मला 0 मार्क. खरं विषयी बोला असेल तरी बोलताय, कारण मी करतो ही भावना जिथे संपायला पाहिजे तिथे जर ती भावना उमटत असेल तर मी काहीच करत नाहीये. तर माझ्यातला मी संपवायला अध्यात्म असते, तर माझ्यातला मी संपत आहे का? पण आम्ही अध्यात्म आणि व्यक्तिमत्व हा विषय घेतला. दुसरा विषय घेतला की आमचा पिंड तयार कसा होतो, कशामुळे होतो, का होतो. साधक हा केवळ जपतपाने साधक होत नाही. त्याचा गीता सांगते, युक्त आहार आणि युक्त विहार जर असेल तरच तो साधक होऊ शकतो. कारण पोटात जाणारं अन्न आमचा पिंड आणि आमचा स्वभाव बनवतो. आम्ही सहज म्हणतो मन अस्थिर लागत नाही. हा प्रश्न अर्जुनाला पण आला होता, पडला होता. कृष्णाने एका शब्दात उत्तर दिलं, अभ्यास आहे ना तू कौंतेय. मग आमचा अभ्यास किती आहे? पुस्तकी अभ्यास नाही. कठोपनिषद सांगते, शब्दांच्या बळावर तुम्ही आत्म्याला जाणून घेऊ शकत नाही. आत्म्याला जाणायचं असेल तर गुरुच्या पायाशी बसूनच, गुरुला शरण जाऊनच, गुरु सांगेल ते कृत्य करूनच, ती क्रिया करूनच तुम्हाला आत्मतत्व प्राप्त होणार आहे.